झालीच पाहिजे, सुरू झालीच पाहिजे। शहादा जयनगर बस सेवा सुरू झालीच पाहिजे। सुरू करा, सुरू करा, सुरू करा, सुरू करा। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा बस आगाराने गेल्या 10 दिवसांपासून शहादा ते जयनगर बस बंद केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहादा येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो। यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शहादा बस स्थानकात बस सुरू करण्यासाठी घोषणा देत आंदोलन केले आहे। शहादा बस स्थानकाचे व्यवस्थापक यांच्या दालनात ठिय्या मांडत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। या मार्गावरील मामाचे मोहिदे परिसरातील फरशी तुटल्याने या मार्गावरील बस सेवा बंद झाली। त्यामुळे या मार्गावरच 6 ते 7 गावातील शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचण निर्माण झाली आहे। शहादा शहरातील शाळा महाविद्यालय गाठण्यासाठी या विद्यार्थ्यांना वेळप्रसंगी पायपीट देखील करावी लागत आहे। शिक्षणासाठी लहान मुले ही बसने प्रवास करतात। बस बंद असल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे। याबाबत आगार प्रमुखांसह सर्वांना निवेदन देऊनही त्यावर कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले आहे। यासोबतच उपविभागीय अधिकारी शहादा यांना देखील निवेदन देण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा जिल्हाध्यक्ष ND पाटील, सरपंच सोनवत पुंडलिक बाबूराव माळी यांनी बस सुरू करण्याची मागणी केली आहे। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे YouTube चॅनल सबस्क्राईब, लाईक करा। 94 23 49 72 75। शहादा जयनगर रस्त्यावरील मामाचं जे मोयदा गाव आहे त्या गावाजवळील जो काही फरशीचा पूल आहे तो पूल तुटलेला आहे। तर अशा तुटलेल्या पुलाची दुरुस्ती व्हावी त्याच पद्धतीने आपण बघू शकतो की आजूबाजूला जे काही ग्रामस्थ आहेत तसेच जे काही शालेय विद्यार्थी आहेत यांना मोठ्या अडचणींना त्यामुळे सामोरे जावे लागते। बस बंद असल्यामुळे विद्यार्थी 6 ते 7 किलोमीटर पायी जातात आणि 6 ते 7 किलोमीटर पायी त्या ठिकाणी येत आहेत। सेवा 15 दिवसापासून बस सेवा बंद आहे या ठिकाणी। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील आणि महिला असतील यांना या अडचणींना सामोरे जावे लागते। बस बंद असल्यामुळे महिला आणि या ज्या विद्यार्थिनी आहेत या त्या ठिकाणी पायी येताना दिसतात आपल्याला। पावसाचं प्रमाण जास्त आहे, जर काही अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण असेल? तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी आणि जे काही अडचणी असतील ग्रामस्थांना किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करावा। या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गेल्या अर्धा तासापासून विद्यार्थी तसेच ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी निवेदन स्वीकारायला कुठलाही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाहीये। या ठिकाणी गेल्या अर्धा तासापासून ग्रामस्थ तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत, परंतु कोणीही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही। जोपर्यंत आमचं निवेदन स्वीकारलं जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही। ठिय्या आंदोलन एक प्रकारे या ठिकाणी सुरू राहील आणि जर अधिकारी लवकरात लवकर आले नाही तर रस्त्याच्या स्टँडच्या बाहेर जाऊन गेटवर आम्ही आंदोलन करू। माझे नाव पुंडलिक बाबूराव पाटील, सरपंच सोनवत तस्य। तसेच माझ्या गावाचे जवळजवळ 300 विद्यार्थी येतात। मोयदाचे कौठळ असं जवळ 500-600-700 विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। पायी येतात, पायी जातात शहाद्याला। आगार प्रमुखांना 2दा निवेदन देऊन सुद्धा बसेस चालू होत नाही। 1 तारखेपासून गाड्या बंदच आहेत। मला बस चालू व्हायला पाहिजे। साईड पट्ट्या आहेत, मुरुमने टाकून रस्ता दुरुस्ती केली पाहिजे। मोयदाजवळची फरशी देखील दुरुस्त व्हायला पाहिजे। मोयदा, सोनवत, कौठळ, जयनगर, लोंढरा, धांद्रा आता शिरपूर रस्त्याने बस सेवा आता शिरपूर रस्त्याने जाऊन काठोळ मार्गे जयनगरला जाते, पण मुलांना पास सोडून जास्त भाडं द्यावं लागतंय।